मंडळी, गुढीपाडव्याला गुढीवर उभारलेल्या प्रत्येक वस्तू शुभ असतात. जर त्या योग्य ठिकाणी ठेवल्या तर आपल्या घरातही संपत्ती, सौख्य आणि सकारात्मक ऊर्जा आयुष्यभर टिकून राहण्यास मदत होते. तर मग गुढीपाडव्याला गुढीच्या वापरलेल्या वस्तू कोणत्या योग्य ठिकाणी ठेवाव्या? तर गुढीवरील रेशमी वस्त्र हे देवघरात किंवा तिजोरीमध्ये ठेवावं. यामुळे धनवृद्धी होते. आंब्याचे किंवा कडुलिंबाची पानं दरवाजाच्या उजव्या बाजूला बांधून ठेवावीत. यामुळे वाईट शक्ती दूर राहतात. तसेच साखरेच्या गाठी किंवा फुलांचे हार तिजोरीत ठेवावे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. तांब्याचा कलश पूजा घरात ठेवावा. यामुळे धनलाभ आणि आरोग्य उत्तम राहते. गाठीदार नारळ तिजोरीत ठेवावा. यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. त्याचबरोबर लाल पिवळा दोरा मुख्य दरवाजाच्या वर बांधावा. यामुळे वाईट नजरेपासून बचाव होतो. सुवासिक फुले देवघरात ठेवावीत. यामुळे घरात शांती आणि प्रेम वाढते. गुढीचा बांबू दरवाजाच्या आत ठेवावा. यामुळे घरात शुभ घटना घडतात. गुढीच्या पूजेचे तांदूळ तिजोरीत ठेवावे. यामुळे धनप्राप्तीचे योग प्रबळ होतात. यापैकी गुढीच्या कोणत्याही 2 वस्तू आपल्या सोयीनुसार जपून ठेवाव्यात. यामुळे वर्षभर सकारात्मक बदल जाणवतात. श्री स्वामी समर्थ.